जे नको ते स्वतःहून कसं निघून जाईल? काय हे शक्य आहे? काय असं होऊ शकतं की आपल्याला आयुष्यात जे जे नको ते स्वतःहून आपल्याला सोडून जाईल, कुठलेही प्रयत्न केल्याशिवाय? आणि तसंच जे आवडतं ना, जे हवं आहे ना, ते आपल्या आयुष्यात येईल, आपल्या घरात येईल. हे सामर्थ्य आहे निरपेक्ष प्रेमाच्या सिद्धांतात, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. निरपेक्ष प्रेमाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन, असं म्हणतो की तुम्ही या जगात जे काही पाठवाल तेच तुमच्यापाशी परत येईल. निरपेक्ष प्रेमात जगणं म्हणजे नेमकं काय? या सिद्धांताची अशी मान्यता, असा प्रगाढ विश्वास आहे की ही सृष्टी बनवणारी जी मूल्य आहेत, जी शक्ती आहे, जो ईश्वर आपण मानतो, त्या निर्मात्याने आपली निर्मिती याचसाठी केली की आपण पृथ्वीवर जावं आणि तो आपल्या मार्फत हे जग पाहतो आणि या जगाचा अनुभव घेतो. थोडंसं नीट समजून घ्या. असं जर असेल तर आपण कोण झालो? आपण अद्वितीय झालो. आपण विशेष असे कोणीतरी झालो. आणि हाच विश्वास, ही बिलीफ सिस्टीम, नुसतं शब्द ऐकून फायदा होणार नाही, तर ही बिलीफ सिस्टीम, हा विश्वास आपल्याला अंगीकारावा लागेल. आणि त्यासाठी स्वतःवर विश्वास असायला हवा, स्वतःवर खूप प्रेम असायला हवं, स्वतःला खऱ्या अर्थानं जाणणं आवश्यक असेल. आपण स्वतः कोण आहोत हे समजणं, हे ओळखणं, हे आवश्यक असेल. ज्या कारणासाठी निर्मात्यानं आपल्याला घडवलं ते व्यक्तिमत्व होणं आवश्यक असेल. आणि जर असे आपण झालो तर आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होईल, आपल्याला मार्ग दाखवण्यात येईल. निर्माता स्वतः आपल्या पाठीशी सज्जडपणे उभा राहील. निर्मिती मूल्य स्वतः म्हणतील, जा, हे जग बदल आणि त्याचसाठी मी तुला निर्माण केलेलं आहे. आपली मूल्य या जगामध्ये निर्माण कर. आणि हे करत असताना तुला जे जे काही हवं ना, ते तुला देण्यात येईल. तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यात येईल. आणि हाच आहे प्रेमाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन. ही काही पावलं उचलल्यास या नियमावर आधारित गोष्टी आपोआप होऊ लागतील. स्वतःमध्ये आकर्षणाचा नियम निर्माण करण्यासाठी आवश्यक असेल की आपल्या मानसिक आणि भावनिक स्तरावर आपण काही छोटी पावलं, बेबी स्टेप्स आजच उचलाव्यात. काय आहेत बरं या बेबी स्टेप्स? पहिलं पाऊल असेल विश्वासाचं. स्वतःवर विश्वास, निर्मात्यावर विश्वास, असा दृढ विश्वास की हा मी आहे, यासाठी मी इथे आलो आहे आणि याचसाठी मला निर्मात्यानं निर्माण केलं. आणि म्हणून हे अनुभव घेत असताना, जीवन जगत असताना मला उत्तमात उत्तम गोष्टी देण्यात येतील. हा दृढ विश्वास की आपण पृथ्वीवर अनुभव घ्यायला आलो, निर्माण करायला आलो. इथं चांगलं, वाईट, विद्रूप असं काहीच नाही. आपल्याला आलेले सर्वच अनुभव या भेटवस्तू आहेत. आणि त्या अनुभवांची मांडणी आपल्या जीवनामध्ये केवळ याचसाठी झाली की प्रत्येक अनुभवापाठी एक विशेष असं कारण आहे. आणि ते कारण काय आहे तेच आपल्याला शोधायचं आहे. दुसरं पाऊल ते आहे सामंजस्याचं. खोल समज.
स्वतःविषयीची खोल जाण, स्वतःचं सत्य काय आहे, आपण कोण आहोत, असं एक उद्देश्य ज्यासाठी आपण इथे आलो त्याची जाण, ज्यासाठी निर्मात्याने सुद्धा आपल्याला पाठवलं त्याची जाण, आणि ते उद्देश्य आपल्या सर्व भावना, भीत्या, चिंता ह्याच्या पलीकडचं असलं पाहिजे. तिसरं पाऊल स्वीकार. लोक, परिस्थिती यामधूनच मार्ग जातो हा स्वीकार. अर्थात कशालाही नावं न ठेवता, तसंच तक्रारीचा भाग हृदयात मोठा न करता हे जग, ही सृष्टी दिलखुलासपणे स्वीकार करणं, यावर विश्वास ठेवणं की आपल्या यशाचा मार्ग या सर्वांमधूनच जातो, इथूनच सुरुवात करायची आहे, असा अनुभव करणं. इतरांनी कसं वागावं याविषयी त्यांच्यावर दबाव न टाकता, त्यांच्या मनाविरुद्ध कार्य करण्यास त्यांना भाग न पाडता, अति आग्रह न करणं, या सर्व गोष्टींचा स्वीकार करणं. आणि चौथं पाऊल असेल ते म्हणजे अन्वेषण, अर्थात एक्सप्लोरिंग. स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या योजना, आपल्या आवडीमधून, आपल्या छंदामधून, आपल्या उत्साहामधून जी कल्पक दृष्टी आपल्याला मिळाली ना, त्याचा पाठपुरावा करणं आणि सकारात्मकतेने पुढे जाणं.